मागील भागामध्ये आपण बघितलं, आय लव्ह यू. अंजू डोळे बंद ठेवतच म्हणाली. आय लव्ह यू टू. तो तिला पुढे ओढत म्हणाला. त्यानं तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला घट्ट मिठीत घेत डोळे बंद केले. आता पुढे. सकाळी अंजूला जाग आली. तिनं आळस देत बाजूला बघितलं तर रुद्रांश बेडवर नव्हता. जिमला गेला असेल हा विचार करून ती तिचं आवरायला गेली. तयार होऊन ती खाली आली. कुणीच उठलेलं दिसत नव्हतं अजून. कसे उठतील? इतक्या दिवसांनी आज समाधानानं जे झोपले होते सगळे. ती मग किचनमध्ये गेली. चहा ठेवून तिनं उपमा बनवण्यासाठी घेतला. तितक्यात अहिल्याबाई आल्या. त्यांनी गप्पा मारतच चहा घेतला. हे अजून कसे नाही आले खाली? अंजू बाहेर डोकावून विचार करत होती. ते बघून त्यांनी विचारलं, रुद्रांश नाही उठला का अजून? उठले होते, मी बघून येते एकदा. अंजू हातातलं ताट खाली ठेवत म्हणाली. त्यांनी मान हलवली तशी ती वर गेली. रूममध्ये बाथरूममध्ये तो नव्हता. ती मग टेरेसवर गेली. अरे इथे पण नाहीत हे. ती स्वतःशीच बोलून खाली आली. सौरभची रूम चेक केली तर तोही नव्हता. तिनं खाली येऊन अहिल्याबाईंना ते सांगितलं. अगं जॉगिंगसाठी नक्की डोंगराकडे गेले असणार आज. येतील आता 9पर्यंत. अहिल्याबाई बटाटे कुकरमध्ये टाकत म्हणाल्या. अंजूने मग चपातीचं पीठ मळायला घेतलं. मला नाही जायचं. बाहेरून तानीचा रडण्याचा आवाज आला. पिल्लू हट्ट नाही बाळ. पुढच्या वर्षी स्कूलमध्ये जायचंय की नाही आपल्याला? मग आत्तापासूनच तयार हवी की नाही? पूर्वी तिला प्रेमाने समजावत म्हणाली. पण मी घरी करते की स्टडी. मला नाही जायचं ना तिकडे. ती गाल फुगवत म्हणाली. तू तिकडे नाही गेलीस तर तुला छान छान फ्रेंड्स कसे भेटणार पिल्लू? अंजू बाहेर येत म्हणाली. तिनं दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला. तू आहेस की? ती नाक ओढत म्हणाली. अंजू हसत म्हणाली. हो, पण तुला अजून फ्रेंड्स नको का? आणि पिल्लू, जर आपल्या घरात छोटं पिल्लू आलं तर तुझी अंजू मामी काही तुला वेळ नाही देऊ शकणार. मग काय करशील? पूर्वीनं तानीला विचारलं आणि हसतच अंजूकडे बघितलं. ती बिचारी लाजली लगेच. माझ्यापेक्षा छोटं पिल्लू? तानीनं डोळे मोठे करत विचारलं. हो, घरचे पण तुझ्याकडे जास्त लक्ष देणार नाहीत. मग तुझ्यासोबत खेळायला अजून दुसरे फ्रेंड्स हवे ना, म्हणून जायचं बच्चा. पूर्वी तिचं तोंड पुसत म्हणाली. तिनं डोळे फिरवत विचारलं. मला खरंच फ्रेंड्स भेटतील अजून? हो, पूर्वी हसत म्हणाली. तानी डोळे पुसत म्हणाली. मग जाते मी. गुड गर्ल. चल पटकन दूध पिऊन घे. पूर्वी तिला ग्लास देत म्हणाली. तितक्यात दिनेशराव आवरून आले. अंजू त्यांच्यासाठी चहा नाश्ता आणायला गेली. दिनेशरावांचा चहा नाश्ता झाला तसे ते तानीला घेऊन बाहेर पडले. तिघीही जेवण बनवण्यात बिझी झाल्या. 10 वाजले तरी त्या दोघांचा तपास नव्हता. अंजूची भीतीयुक्त हुरहुर आता वाढू लागली. खूप पळवलंस बाबा तू आज. सौरभ आत येत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून अंजू पटकन बाहेर आली. रुद्रांश आला नाही तेच ती म्हणाली. तुम्हाला सांगून नाही जाता येत का? किती वेळ वाट पाहत होते मी. तिचा चिडका स्वर बघून सौरभने हसतच रुद्रांशकडे बघितलं. आत त्या दोघीही हसत होत्या. रुद्रांश हसतच तिच्याजवळ गेला आणि हळूच म्हणाला. सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम होतं? काही स्पेशल? तुम्ही सरा, फ्रेश होऊन या, मी नाश्ता आणते. ती त्याला बाजूला ढकलत म्हणाली. वहिनी, फ्रेश होऊनच गेलो होतो बाहेर. मला प्लीज चहा आणा ना. सौरभ बारीक तोंड करत म्हणाला. अंजू प्रश्न विचारणार तेच रुद्रांश म्हणाला. खूप भूक लागली आहे. आलेच. ती बोलून लगेच आत गेली. तोपर्यंत पूर्वीनं उपमा गरम केला होता. ती तो बाहेर घेऊन आली. अंजूनं मग चहा बनवून नेला. थोडा वेळ गेला नाही तेच 2 माणसं घरामध्ये खूप साऱ्या बॅग्स ठेवून गेले. या तिघींनी चकित होऊन पाहिलं एकमेकींकडे. समीरही आल्या आल्या म्हणाला. चला चला लवकर तयार व्हा सगळ्यांनी. काय आहे हे? पूर्वीनं बॅग्स चेक करत विचारलं. धर, ही तुझी आहे. सौरभ एक बॅग तिच्याकडे देत म्हणाला. रुद्रांशनं 2 बॅग्स घेतल्या आणि अंजूचा हात पकडून तिला वर घेऊन गेला. आई तू पण तयार हो. सौरभ अहिल्याबाईंना एक बॅग देत म्हणाला. अरे पण पूर्वी. ताई तयार तर होऊन ये, मग सांगतो. सौरभ पूर्वीला मध्येच थांबवत म्हणाला. त्या दोघीनंतर समीर व सौरभही आपल्या आपल्या रूममध्ये गेले. अहो सांगा ना, ही नवीन साडी का? अंजू समोरची साडी बघत विचारलं. तो तिला मागूनच मिठी मारत म्हणाला. मी माझ्या बायकोसाठी साडी नाही घेऊ शकत का? ती गोड हसून म्हणाली. तसं नाही, पण चल ना लवकर तयार हो, परत लेट होईल. तो बाजूला होत म्हणाला. तो इग्नोर करत असल्यासारखं वाटलं तिला. नाही, तुम्ही आधी सांगा मला, कुठे चालले आहोत आपण? ती हट्टाला येत म्हणाली. रुद्रांशनं तिच्याकडे एक नजर रोखत बघितलं.
तिनंही हाताची घडी घालत त्याच्याकडे रोखून बघितलं. त्यानं मग हसतच तिच्या कानात काहीतरी सांगितलं. अय्या, खरंच? ती खुश होत ओरडली. श, त्यानं तिच्या तोंडावर बोट ठेवलं. तिनं हसतच कान पकडला. मी आलेच पटकन, ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. ती मग साडी घेऊन आत गेली. ते दोघेही मग तयार होऊ लागले. सगळेजण तयार होऊन खाली आले. फक्त आपल्याच अंगावर लाल साडी बघून पूर्वी चकित झाली. सौरभ त्यांना बाहेर घेऊन गेला. कारमध्ये ते कुठेतरी निघाले. अहिल्याबाईंना सौरभने सांगितलेलं होतं. पूर्वी खूप विचारत होती, पण कुणीच काही बोलत नव्हतं. सगळेजण आता कोर्टच्या बाहेर पोहोचले होते. पूर्वीनं उतरून पाहिलं तर समोर मुकेश ब्लॅक अँड व्हाईट सूट घालून उभा होता, तेही पिंक फ्रॉक घातलेल्या तानीला कडेवर घेऊन. सोबत दिनेशरावही नवीन कपडे घालून आले होते. तिनं थोडंसं गोंधळून रुद्रांशकडे बघितलं. तो भुवई उडवत हसला. तिनं आता आश्चर्यानं हसत विचारलं, कधी? 2 दिवस आधीच प्लॅन ठरला होता, फक्त वेळ नव्हता म्हणून आजवर ढकललं. मग कसं वाटलं गिफ्ट? त्यानं हसून बोलत विचारलं. पूर्वीने आता थोडंसं भारावल्यासारखंच पाहिलं त्याच्याकडे. तिनं अहिल्याबाईंकडे बघितलं. त्यांनी तिची बोटं वाळून दृष्ट काढली. तसं तिनं लाजतच त्यांना मिठी मारली. आम्ही आलो, कोणीतरी मध्येच ओरडलं. पूर्वीनं अहिल्याबाईंपासून बाजूला होऊन पाहिलं. सायलीनं जवळ येत तिला मिठी मारली. समोर गावची सगळी मंडळी आली होती. ये, फायनली तुझं लग्न होत आहे, सायली खुश होत म्हणाली. पूर्वी हसून थँक्स म्हणाली. चेहरा चांगलाच उजळून निघाला होता तिचा. चला, उशीर नको आता, रुद्रांश तिला म्हणाला. ते सगळेजण तिथे गेले. मुकेशच्या आई देखील आल्या होत्या. पूर्वीनं थोडंसं टेन्शनमध्ये येत रुद्रांशला विचारलं, तानीला काय सांगायचं? तिला माहीत आहे आणि ती तयारही आहे, हो ना पिल्लू? रुद्रांशनं शेवटचा प्रश्न तानीला केला. ती मुकेशच्या गळ्यात हात टाकत बोलली, हो. आणि मम्मा, मला यांनी प्रॉमिस केलं आहे की ते तुझ्यापेक्षा माझे जास्त लाड करणार, मला खूप खेळून देणार. तू जर मला ओरडलीस तर माझे बेस्टी तुझ्यासोबत कट्टी करतील. पूर्वीनं थोडंसं लाजतच मुकेशकडे पाहिलं. त्यानं हलकीशी मान हलवत चालेल ना विचारलं. तिनेही मान हलवतच हो म्हटलं. ते सगळेजण आत गेले. दोघांनीही एकमेकांना हार घालून मॅरेज रजिस्टरवर साईन केल्या. बाहेर येऊन सगळेजण दोघांना कॉंग्रॅच्युलेट करत होते. त्यांनी मोठ्या माणसांचे जोडीने आशीर्वाद घेतले. माझ्या पूर्वीला कधी दुखवू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, आजी मुकेशचा कान पकडत म्हणाल्या. तसे सगळेजण हसू लागले. मुकेश त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला, तुम्ही काळजी करू नका आजी. आजपर्यंत जेवढा आनंद तुम्ही दिला आहे तिला, त्यापेक्षा अधिक प्रेम आणि सुख देईन मी तिला. त्यांनी प्रेमानं त्याच्या चेहऱ्यावर कुरवाळलं. फोटोग्राफरने फोटोज काढले. तसे ते मुकेशच्या घरी रवाना झाले. पूर्वीचा गृहप्रवेश झाला. पूजेची तयारीही करून ठेवली होती आधीच. पूजा करतानाच मुकेशनं पूर्वीच्या भांगेत कुंकू भरलं आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं. भाऊक होऊन बघत होती ती गळ्यातल्या मंगळसूत्राकडे. आज पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात करत होती ती तिच्या आयुष्याची. तिनं भरल्या डोळ्यांनीच पाहिलं मुकेशकडे. त्यानं नकारार्थी मान हलवत तिच्या डोळ्यातलं पाणी अंगठ्यानं टिपलं. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. ते पुन्हा जोडीनं वडीलधाऱ्यांच्या पाया पडले. पूर्वी दिनेशरावांच्या पाया पडणार तसं तिला रडू कोसळलं. त्यांनी तिला छातीशी कवटाळत त्यांच्याही डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अहिल्याबाईंनी पण डोळ्याला पदर लावला. कमलाबाईंनी इमोशनल होत त्यांना जवळ घेतलं. इकडे संजय पण आजींना जवळ घेऊन शांत करत होता. महादेवरावही रुमालानं डोळे पुसत होते. सायली, अपर्णा, समीर, अंजू एकंदरीत सगळेच भावूक झाले होते. पूर्वीचं एकटेपण बघून सगळ्यांच्याच डोक्यावर टांगती तलवार होती. आज पुन्हा एकदा तिचा संसार नव्यानं सुरू होत होता. तिच्या पदरात पुन्हा एकदा आनंदाची फुलं पडत होती. मुकेशचंही असंच होतं की. त्यामुळं त्याच्या आईचं देखील डोळे भरून आले होते. अरे, रडत का आहात सगळेजण? मम्मा, बेस्टीनी अजून तुला पनिशमेंट पण नाही दिली आणि तू घाबरू नकोस. मी सांगेन त्यांना माझ्या मम्माला माफ करा म्हणून. भाबडी तानी आपली बडबड करत होती. सगळेजण हसायला लागले. पूर्वीनं हात केला तशी तानी तिच्याकडे जाऊन तिच्या मिठीत शिरली. सगळ्यांसाठी जेवण मागवलं होतं बाहेरून. गप्पा मारत मस्तपैकी जेवण झालं त्यांचं. नंतरही मस्त गप्पा रंगल्या होत्या. गावची मंडळी मग निरोप घेऊन गेली. रुद्रांशनं अहिल्याबाईंना बाजूला नेऊन काहीतरी सांगितलं. अंजू, घरी जाऊन पूर्वीची बॅग आणतेस का भरून? अहिल्याबाईंनी तिला विचारलं. अगं आई, मी आज येतच आहे, मी आणते, पूर्वी लगेच म्हणाली. अगं जाऊ देत गं, रुद्रांश आणि ती घेऊन येईल.
अहिल्याबाईंनी नजरेनेच इशारा करत म्हणाल्या. तिला काही समजेना, पण तिनं होकारार्थी मान हलवून दिली. रुद्रांश व अंजू घरी आले. मी बॅग भरून येते. अंजू त्याला बोलून वर जाणार तेच रुद्रांशनं तिला हाताला धरून जवळ ओढलं. ती थोडीशी गोंधळली आणि मग नाराज होत म्हणाली, आता का घेत आहात जवळ? सकाळपासून माझ्याकडे लक्ष तरी आहे का तुमचं? तिचा फुगलेला चंबू बघून त्यानं तिच्या गालावर ओठ टेकवले. अहो, ती लगेच लाल गुलाबी होऊन गेली. आता सगळा वेळ तुला बघण्यातच घालवणार आहे मी. रुद्रांश तिची हनुवटी पकडून हलवत म्हणाला. तिनं लाजून खाली बघितलं. ती मग त्याचा हात खाली करत म्हणाली, आले मोठे, आपल्याला परत जायचं आहे. सरका आता. अंजू मिठीतून बाहेर येणार तेच रुद्रांशनं तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून घेतलं. अहो, मध्येच काय हे? तिनं चकित होऊन हसतच विचारलं. तो काहीच न बोलता तिला वर घेऊन गेला. तिला बेडवर बसवून रुद्रांश तिच्यासमोर एक बॅग धरत म्हणाला, ही साडी घाल. अंजूने आत बघितलं तर रेड कलरची नेटची साडी होती ती, जिच्यावर फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली होती. तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. कळेल सगळं, जा लवकर. तो तिला हाताला धरून उठवत म्हणाला. त्यानं तिला बाथरूममध्ये पाठवलं. अंजू आता विचार करतच साडी बाहेर काढत होती. त्याचं काय चाललं आहे तेही तिला काही कळत नव्हतं. तिनं ब्लाऊज बघितला तशी डोळे विस्फारून बघत राहिली ती. पाठीमागे डीप नेक होता, त्यात सिवलेस, खांद्यावर छोट्याशा लेस होत्या फक्त. बापरे, अशी साडी का आणली यांनी? तिनं अंगातली साडी काढत विचार केला. तिने मग भरभर साडी नेसली. अंजू, आवरलं का? रुद्रांशने अधीर होता आवाज दिला. हो, 1 मिनिट. तिनं खांद्यावरून पदर गुंडाळून घेतला. ती मग तशीच बाहेर गेली. समोर पाहिलं तर रुद्रांश ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घालून तयार होता. शर्टाच्या बाह्या शॉर्ट असल्यानं बायसेप्स जास्त जबरदस्त उठून दिसत होते त्याचे. तिला साडी लपेटून घेतलेलं पाहून रुद्रांश हसला. हसताय काय? मी असा शॉर्ट कधी घातला नाही. ती तोंड बारीक करत म्हणाली. तो तिच्या जवळ येत म्हणाला, पण माझ्यासाठी तर घालू शकतेस ना, शेवटी नवरा आहे मी तुझा. त्याच्या नजरेतले खोडील भाव बघून ती कमालीची लाजली. ती लगेच त्याला ढकलून मिररकडे वळाली. मी खाली वाट पाहत आहे आणि केस मोकळेच ठेव. तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि खाली निघून गेला. अंजूला कळून गेलं की आज काहीतरी स्पेशल करणार असेल तो. तिनं मग केस मोकळे सोडले, साजेसा मेकअप केला, हातात लाल बांगड्या घातल्या, कानातलं घालून गळ्यातलं मंगळसूत्र नीट केलं. पदर वन साईड सोडला होता तिनं, पण समोर स्वतःचे उघडे खांदे बघून तिनं ते परत पदरानं कव्हर केलं. काय करत आहे मी? माझ्या नवऱ्यासोबत जात आहे, मग एवढी का लाजतीये मी? तिनं पुन्हा पदर खाली सोडून दिला. खाली रुद्रांश मोबाईलवर बोलत होता. त्यानं कॉल कट करत समोर पाहिलं तसा जागेवरच स्तब्ध झाला. अंजू खाली बघत उभी होती. कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत होती ती त्या साडीमध्ये. ती लाजतच खाली उतरून त्याच्याजवळ आली. भान हरपून बघत होता तो तिला. तिच्या मनात गोड गुदगुल्या झाल्या आता. ती थोडीशी खाकरली तसा तो भानावर आला. आज सुंदरतेलाही मागे सारलंस तू, रुद्रांश हसून म्हणाला. अंजूनं लाजून खाली पाहिलं. त्यानं तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलं. ती आता हातातच तोंड लपवत हसली. त्यानं तिचं ते लाजरं रूप मनात साठवून घेतलं. चलायचं? त्यानं तिच्या समोर हात धरत विचारलं. तिनं त्याच्या हातात हात गुंफला. दोघेही मग बाहेर गेले. रुद्रांशनं तिला फ्रंट सीटवर बसवलं. तो आत बसला आणि त्यांनी कार गेट बाहेर घेतली. कुठे जात आहोत आपण? अंजूनं न राहून विचारलं. सब्र मॅडम, सब्र का फल मीठा होता है, तो ड्राईव्ह करत म्हणाला. 1 महिना तेच तर केलं मी, ती तोंड बारीक करत म्हणाली. तो तिचा हात डाव्या हातात घेत म्हणाला. बस, आता नाही, आता सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होईल. तिनं बाहेर नजर टाकली तर रिसॉर्टकडे जाणारा रस्ता दिसत होता. तिला पहिल्यांदा रुद्रांश जिवंत आहे हे तिथंच तर कळलं होतं. त्यांची पहिली डिनर डेट, त्यांचा पहिला स्पेशल मोमेंट, ती स्वतःशीच सगळं आठवून असली. रुद्रांशही त्याच आठवणींमध्ये हरवला होता. अंधारून आलं होतं थोडंसं. कार थांबली तशी ती भानावर आली. रुद्रांशनं तिच्या साईडचा दरवाजा उघडला आणि तिचा हात धरून तिला बाहेर उतरवलं. ते थोडंसं समोर चालत गेले नाही तेच त्यानं तिच्या डोळ्यांवर हात ठेवला. तशी ती म्हणाली, अहो चालत राहा फक्त. रुद्रांश तिचा हात पकडत म्हणाला. दोघेही आता हळूहळू चालले होते. चालता चालता त्यांच्या दणकट हातांचा स्पर्श होत होता तिच्या खांद्याला आणि हाताला. अंगावर लागलीच गोड काटा येत होता तिच्या. डोळे उघडल्यावर समोर काय असेल अशी हवहवीशी हुरहुर लागून राहिली होती तिच्या मनाला. रेडी? रुद्रांशने हळूच विचारलं.
येस, अंजू एक्सायटेड झाल्यासारखी बोलली. त्यानं तिच्या डोळ्यांवरचा हात काढला. तिनं डोळे उघडले नाही तेच तिच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्या पडू लागल्या. ती खुदकन हसली. वर बघून गोल फिरतच ती त्याचा आनंद घेऊ लागली. रुद्रांशही हाताची घडी घालून बघत होता तिला. तिचं ते हसणं कमालीचं सुखावत होतं मनाला. गोल फिरता फिरता अंजूची नजर समोर गेली. तशी जागेवरच स्तब्ध झाली ती. समोर छोटासा पूल होता. त्याच्या कठड्यावर कॅन्डल्स लावल्या होत्या. पाण्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. बाजूलाच फुलांनी सजवलेला टेबल होता. तिला कळून गेलं की ही डिनर डेट आहे त्यांची. म्हणजे हे सरप्राईज होतं का? तिनं हसतच त्याला विचारलं. त्यानं पुढे जाऊन तिच्यासाठी चेअर मागे घेतली. ती खुश होत तिथे जाऊन बसली. रुद्रांशही बसला. तिनं लगेच समोरच्या बाऊलवरची झाकणं काढून बघितली. सगळे पदार्थ तिच्या आवडीचे होते. आवडलं सरप्राईज? रुद्रांशने विचारलं. ती हसून म्हणाली, हे काय विचारणं झालं? खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि हा व्ह्यू, आय रिअली लाईक इट, द बेस्ट वन. शेवटचं वाक्य ती बाजूच्या पुलाकडे बघत म्हणाली होती. बट यू आर माय बेस्ट व्ह्यू, रुद्रांश हळूच म्हणाला. तिनं त्याच्याकडे बघितलं तर तो एकटक बघत होता तिला. तिनं लाजून मान खाली घातली. गाल लागलीच लाल होऊन गेले. करूयात सुरुवात, तो हात धुवत म्हणाला. दोघेही मग जेवण करू लागले. जेवता जेवता गप्पा मारत होते दोघेही. रुद्रांश 2 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आला होता. पण कामामुळे तो घरी जाऊ शकला नव्हता. तेव्हाच सगळी प्लॅनिंग करून ठेवली होती त्यानं. किती दिवसांनी आपण असं एकत्र जेवत आहोत. मी खरंच खूप मिस केलं हे, अंजू त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता तिच्या. मी पण. आता? रुद्रांशनं बोलता बोलता तसंच तिचा हात वर घेतला आणि तिच्या नजरेत बघतच त्यावर ओठ टेकवले. अंजूने शहारून हात मागे घेतला. तो गालामध्ये सूचक हसला तशी ती गोड लाजत उठली. रुद्रांश उठून पुढे येऊ लागला. अंजूही मागे सरू लागली. तो तिच्याकडे बघतच चालला होता. चालता चालता तो अडखळला आणि तोल जाऊन धापकन पुलामध्ये पडला. अहो, अंजू हात पुढे करत ओरडली. रुद्रांशने स्वतःला सावरत पाण्याच्या वर आणलं. समोर पाहिलं तर अंजू पोट धरून हसत होती. तिचं ते निखळ हसणं अजूनच आकर्षक बनवत होतं तिला. सगळं आयुष्य बस असंच तिला हसताना बघून काढायचं होतं त्याला. तो तिला बघण्यात हरवून गेला. हसता हसता अंजूनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या खिळलेल्या नजरेनं आता तिच्या पोटात खूप साऱ्या गुदगुल्या होऊ लागल्या. त्यानं बाहेर येण्यासाठी हात पुढे केला. तिनं हाताची घडी घालत दुसरीकडे पाहिलं. त्यानं तोंड पाडलं तशी ती हसली आणि मग पुढे जाऊन तिनं त्याच्यासमोर हात धरला. मनाने तर एक होतेच, पण आज कुठे जाऊन त्यांना प्रेम भरल्या मिठीत तणालाही थांबा मिळाला होता. जशी जशी रात्र चढू लागली तसा त्यांच्या प्रीतीचा रंग अजून गडद होऊ लागला. एकमेकांच्या प्रेमात गुंफत बहरत एकमेकांचे होत चालले होते ते 2 तडपलेले जीव. एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या नात्याची नव्यानं सुरुवात करत होते. तर फ्रेंड्स, कथेचा शेवट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी नवीन कथा चालू करणार आहे, त्या कथेलाही असाच प्रतिसाद द्या. धन्यवाद.